नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग बांधवांसाठी सेस फंड हा अतिशय महत्त्वाचा आहे। जे काही पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण असेल, या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी 5% सेस फंड हा राखीव ठेवण्यात आलेला आहे। आणि ते जो काही पैसा आहे किंवा जो राखीव ठेवलेला सेस फंड आहे हा प्रत्येक वर्षी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचा एक महत्त्वाचा नियम संबंधित अधिकाऱ्यांना दिला गेला असला तरी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे नियमित स्वरूपामध्ये येत नाहीत। महाराष्ट्रातील असे अनेक कार्यालय आहेत, असे अनेक ग्रामपंचायत आहेत, असे अनेक पंचायत समिती आहेत की त्या ठिकाणी सेस फंडाचे वाटप होत नाहीत। आता तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद हा भाग सोडून द्या, पण जी काही तुमची ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पैसे येताना दिसत नाहीत। म्हणून मित्रांनो, 15 ऑगस्टला एक अतिशय महत्त्वाची ग्रामसभा होत असते आणि या ग्रामसभेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी जो राखीव 5% सेस फंड ठेवलेला असतो किंवा निधी ठेवलेला असतो, हा निधी या ठिकाणी वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाची मागणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। लक्षात ठेवा, ही जी ग्रामसभा असते ही ग्रामसभा खूप महत्त्वाची असते, कारण याची नोंद शासकीय दप्तरी सुद्धा केली जाते। त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मागणी करायची आहे आणि विशेष म्हणजे त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही स्वतः बोलायचं आहे की हे जे काही 5% निधी आहे किंवा सेस फंड जो काय असतो, या सेस फंडामध्ये किंवा ग्रामपंचायत निधीमध्ये जे काही वार्षिक उत्पन्न होतं तो वाटप करायचा असतो। वार्षिक उत्पन्न जे होतं त्याच्यातून तो वाटप करायचा असतो। परंतु अनेक लाभार्थी ज्यावेळेस माझे दिव्यांग बांधव असतील किंवा इतर लोक माझ्या ग्रामपंचायतकडे जेव्हा अर्ज करतात किंवा मागणी करतात की आमचा जो 5% निधी आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे तो आम्हाला द्या, त्यावेळेस त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की खर्च खूप झालेला आहे, त्यामुळे शिल्लक नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आहे। तर बाबांनो, त्यांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे की हा जो काही निधी किंवा 5% जी रक्कम असते ही 5% निधी हा वार्षिक उत्पन्नातून असते, खर्च नाही आहे। म्हणजे समजा 10 रुपये जर जमा झाले असतील तर त्या 10 रुपयामध्ये तुम्हाला 5% वाटायचे आहेत किंवा घ्यायचे आहेत। त्या संदर्भात शासकीय नियम आहे, अधिनियम आहे। जे काही 10 रुपये आहे त्याच्यातून खर्च करायचा आणि उरलेल्या रकमेतून 5% निधी दिव्यांगांना वाटायचं असं अजिबात नाहीये, लक्षात ठेवा। आणि याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना सांगा। ऑलरेडी त्यांना माहिती असते पण मुद्दाम ते करत नाही। परंतु ही ग्रामसभा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। ज्या ज्या दिव्यांग बांधवांना ग्रामसभेसाठी जाता येणार आहे किंवा जाणं शक्य आहे अशा सर्वांनी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या 5% निधीची मागणी 100% करायची आहे। नियम लक्षात ठेवा, जे काही उत्पन्न होतं, जे काही जमा बेरीज होते, ज्या वार्षिक उत्पन्नातून तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, शिल्लक रकमेतून नाही। ही कन्सेप्ट त्यांना समजून सांगा, कारण हे 5% निधी आपल्या हक्काचे आहेत आणि तो आपल्याला मिळाला पाहिजे। यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील जेवढेही दिव्यांग बांधव आहेत यांनी जागरूकतेने त्या ग्रामसभेकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन अर्ज किंवा त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, कारण हे पैसे आपल्याला मिळालेच पाहिजे। जर आपण शांत बसलो तर ते पैसे आपल्याला मिळणार नाही। म्हणून एक महत्त्वाची विनंती करण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।